पुण्यातील बुधवार पेठेचे हे भयानक सत्य. जर मुलगी गोरी असेल तर येथील मुलींना जाणून तुम्ही देखील चकित व्हाल. दिवसा हा परिसर इतर जुन्या बाजारपेठांसारखाच गजबजलेला दिसतो. दुकानं उघडी असतात, ग्राहकांची वर्दळ सुरू असते आणि सर्व काही अगदी सामान्य वाटतं. पहिल्यांदा आलेल्या व्यक्तीला इथे काही विशेष जाणवत नाही, पण जसा जसा सूर्य पश्चिमेला झुकू लागतो तसतसं वातावरण बदलायला सुरुवात होते. संध्याकाळ गडद होत जाते आणि या परिसराचं दुसरं स्वरूप समोर येतं. अरुंद रस्त्यावर गर्दी वाढते, अनेक महिला दारात उभ्या दिसू लागतात. परिसरात येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या वाढते आणि बाहेरच्या जगाला फारसं न दिसणारं एक वेगळं वास्तव हळूहळू समोर येऊ लागतं. या भागाबद्दल अनेक गैरसमज पसरलेले आहेत. काही कथा इतक्या वाढवून सांगितल्या जातात की लोकांना सत्य आणि अफवा यातला फरकच समजत नाही. पण या सगळ्या पलीकडे जाऊन या भागाकडे पाहिलं तर इथे फक्त बाजार नाही तर संघर्ष, वेदना आणि जगण्यासाठीची धडपड दिसते. इतिहासात डोकावलं तर हा परिसर अनेक शतकांचा साक्षीदार आहे. काळ बदलला, सत्ताधीश बदलले, शहर वाढलं, पण या भागाची ओळख एका वेगळ्याच कारणाने कायम राहिली. इतिहासाच्या अनेक वळणांमुळे इथलं सामाजिक वास्तव बदलत गेलं आणि आजचा परिसर तयार झाला. या भागात राहणाऱ्या अनेक महिलेची कथा सारखी नसते. काहींना गरिबीने इथे आणलं, काही जण फसवणुकीच्या जाळ्यात अटकल्या, तर काहींना मानवी तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांमुळे आयुष्यभराचा संघर्ष स्वीकारावा लागला. त्यामुळे प्रत्येक चेहऱ्यामागे एक न बोललेली कहाणी असते. इथे येणाऱ्या अनेक महिलांना शिक्षणाची संधी मिळालेली नसते. काहींना स्वतःच्या गावात परत जाण्याचीही भीती असते. काहींना कुटुंबाने स्वीकारलेलं नसतं, त्यामुळे त्यांच्यासाठी हा परिसरात जगण्याचं एकमेव ठिकाण बनून राहतो. या भागात काम करणाऱ्या अनेक सामाजिक संस्था महिलांच्या आरोग्याबाबत, सुरक्षिततेबाबत आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी काम करत असतात. बाहेरून पाहणाऱ्यांना हे कदाचित दिसत नाही, पण पडद्यामागे अनेक लोक त्यांच्या आयुष्यात बदल घडवण्याचा प्रयत्न करत असतात. आरोग्य हा इथला मोठा प्रश्न आहे. संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण, नियमित वैद्यकीय तपासणी, समुपदेशन आणि जागृती यासाठी अनेक मोहिमा राबवल्या गेल्या आहेत. या प्रयत्नांमुळे अनेक महिलांना आवश्यक आरोग्य सेवा मिळू लागली. या परिसरात मोबाईल वापरण्यावर किंवा छायाचित्रणावर अनेक ठिकाणी निर्बंध असतात. त्यामागचं कारण म्हणजे गोपनीयता आणि सुरक्षितता. कारण इथे राहणाऱ्या किंवा येणाऱ्या अनेकांची ओळख उघड झाल्यास त्यांना गंभीर सामाजिक परिणामांना सामोरे जावं लागतं. या भागात येणारे सर्वच लोक एकाच कारणासाठी येतात असं नाही. काही सामाजिक कार्यकर्ते मदतीसाठी येतात, काही डॉक्टर आरोग्य शिबिरांसाठी येतात, काही संशोधक अभ्यासासाठी येतात, तर काही जण केवळ कुतूहलापोटी येतात. इथल्या लहान मुलांचं आयुष्यही तितकंच कठीण असतं. अनेक संस्था त्यांना शिक्षण, निवारा आणि सुरक्षित भविष्य देण्यासाठी प्रयत्न करत आहेत, कारण पुढची पिढी हा संघर्ष पुन्हा जगू नये हीच या प्रयत्नांची खरी भावना आहे. रात्र वाढत जाते तसे या परिसरात हालचाली वाढतात, मात्र बाहेरून दिसणाऱ्या गर्दीच्या मागे प्रत्येक व्यक्तीच्या मनात भीती, असुरक्षितता आणि उद्याची चिंता दडलेली असते. काही महिला या जीवनातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी पुनर्वसन केंद्र, कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्नही सुरू असतात. पण हा प्रवास अजिबात सोपा नसतो. समाज अनेकदा या महिलांकडे केवळ एका नजरेने पाहतो, पण त्यांची परिस्थिती, त्यांच्यावर आलेल्या संकटांची कारण आणि त्यांनी सहन केलेल्या वेदना समजून घेण्याचा प्रयत्न फार कमी लोक करतात. या भागाबद्दल बोलताना अनेक जण केवळ सनसनाटी गोष्ट सांगतात, पण खरी गोष्ट अशी आहे की ते मानवी आयुष्याचा अत्यंत कठीण संघर्ष सुरू असतो. ही केवळ एका भागाची कथा नाही, तर समाजातील अनेक गंभीर समस्यांचं प्रतिबिंब आहे. इथे कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्था महिलांना आरोग्य, कायदेशीर मदत, समुपदेशन आणि पर्यायी रोजगार मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. अनेकांच्या आयुष्यात या मदतीमुळे सकारात्मक बदलही झाले आहेत. या भागात अनेक महिलांनी आपल्या मुलांना या चक्रापासून दूर ठेवण्यासाठी प्रचंड संघर्ष केला. त्यांना शिक्षण द्यावं, चांगलं भविष्य मिळावं एवढंच त्यांचं स्वप्न असतं. या परिसराकडे फक्त कुतूहलाने पाहण्यापेक्षा त्यामागची सामाजिक, आर्थिक आणि मानवी कारणं समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. कारण वास्तव नेहमी अफवांपेक्षा अधिक गुंतागुंतीचं असतं. अनेक वर्षांपासून हा परिसर चर्चेत आहे, मात्र चर्चा जास्त आणि उपाय कमी अशी परिस्थिती अनेकांना दिसते. त्यामुळे आजही अनेक महिला सन्मानाने जगण्यासाठी झगडत आहेत. या भागाचं नाव ऐकलं की लोकांना प्रथम भीती वाटते, पण इथे प्रत्यक्ष गेल्यावर लक्षात येतं की भीतीपेक्षा जास्त वेदना, संघर्ष आणि असहायता या ठिकाणी दडलेली आहे. आता या कथेच्या शेवटी येऊन एक गोष्ट स्पष्ट होते. या भागाबद्दल पसरलेल्या अनेक अफवा लोकांना आकर्षित करतात, पण त्या संपूर्ण सत्य नसतात. खरं सत्य म्हणजे परिस्थितीमुळे अडकलेल्या हजारो महिलांचा संघर्ष. म्हणून बुधवार पेठेचं सर्वात मोठं आणि सर्वात भयानक सत्य हे कोणतंही रहस्य नाही, ते म्हणजे अशा परिस्थितीत जगण्यास भाग पडलेली माणसं, त्यांचा हरवलेला सन्मान आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी सुरू असलेला अखंड संघर्ष. हे वास्तव समजून घेतलं तर या परिसराकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन कायमचा बदलू शकतो.